किती जण व्यायाम करतात रोज? छान. माझ्या प्रोफेसरचा एक नवीन रिसर्च आला आहे आणि अनेक लोकांना प्रश्न असतो किती पावलं चालायची. 10,000 पावलं ऐकलंय का किती जणांनी? 10,000 ऐकलंय? तिने रिसर्च केलाय, तो आणखीन चांगला आहे आपल्याला. ती म्हणते 7,000 चाला. तिचा जो रिसर्च आहे, तिच्या रिसर्चमध्ये ती म्हणते की 7,000 पावलं चालल्यानंतर काही फार मोठे तुमचे काही बेनिफिट वाढत नाहीत. मग 10,000 कशाला चालायचे? बघा, मी 3,000 कट केल्या, तुमचा फायदा झाला बघा आज. एखादा माणूस 10,000 चालतो, एखादा माणूस 7,000 चालतो, दोघांनाही तेवढाच फायदा होतो असं मी तुम्हाला सांगतोय. काहीतरी फायदा झाला ना मोठा. 3,000 स्टेप वाचवल्या ना, मी 2 किलोमीटर वाचवले तुमचे मी. असो, आता शरीर जे आपल्याला दिलेलं आहे ते वापरलं गेलं पाहिजे. मी व्यायाम केला पाहिजे, चालणं आवश्यक आहे. लोक पळतात, लोक जिममध्ये जातात, लोक सूर्यनमस्कार घालतात, हे सगळं आवश्यक आहे. आहाराने काय होतं, तुमचं जे कॉर्टिझॉल आहे ना ते चांगलं मॅनेज होतं, किंवा तुमचं जे वजन वाढतंय ते कमी करण्यासाठी आहाराचा उपयोग होतो, म्हणजे परत तुमचा स्ट्रेस कमी होतो. चांगला आहार आपण घेतला तर स्ट्रेस कमी होतो. मग चांगला आहार खाऊन समजा बॉसने आपल्याला शिव्या दिल्या तर राग येत नाही, याचा अर्थ झाला. किंवा समजा बॉस काही बोलला तर फार स्ट्रेस येत नाही, ठीक आहे बॉसच हे बोलणार, त्याला बिचारायला असेल ताण, त्यालाही असतोच ना, मी सोडून देणार. आता बघा, हे फार महत्वाचं आहे बरं का. कारण ताण आपण जरी बाहेर ढकलत असलो लोकांवरती, तरी खरा ताण हा आपल्या मनातला आहे. एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला, आवडेल तुम्हाला. एक सैनिक असतो आणि त्या सैनिकाला पाण्याच्या जवळ गेला की ताण येत असतो. जसं विद्यार्थ्यांना परीक्षेचं नाव ऐकलं की ताण येतो ना विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येतो का नाही, तसं त्याला असतो पाण्याचा. कारण त्याला पोहता येत नसतं, त्याला बुडण्याची भीती वाटत असते. मग तो एकदा त्याला राजा सांगतो की अरे उद्या आपल्याला जायचंय गावाला, तर ते आपण बोटीतनं जायचंय. तर ते बोटीचं नाव ऐकल्यावरती त्याला घाम फुटतो. पण तो राजाला नाही कसं म्हणायचं, राजासाठीच तर काम करतोय, राजाचा सैनिक आहे. मग ते नाही तर म्हणता येणार नाही, येतो तिथं. ते बोटीत बसल्यावरती त्याला ते स्ट्रेस येतो आणि अँझायटी आणि पॅनिक अटॅक. पॅनिक अटॅक ऐकला ना लोकांनी? ऐकलाय पॅनिक अटॅक? हृदयाची गती वाढते, श्वास घेता येत नाही, रक्तदाब वाढतो, मरणारच आहे असं वाटतं. आता थोड्या वेळाने ठीक होतो तो माणूस, पण असं वाटतं. तसं त्याला पॅनिक अटॅक येतो. तर राजा बघतो, राजाला जरा चिंता वाटते. तो राजा त्या बोटीच्या कप्तानाला बोलवतो, म्हणतो हे इकडं, म्हणतो अरे या माझ्या सैनिकाला त्रास होतोय, तू बोट परत फिरव, आपण त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. तो कप्तान हुशार असतो, त्याला लक्षात येतं की अरे हे याला पाण्याची भीती वाटते. तो राजाला म्हणतो, राजन मला एक संधी द्या, मी त्याच्याशी जरा बोलतो आणि मला काही उपाय माहिती आहेत ते मी करून बघतो. झाला उपयोग तर ठीक आहे, नाही झाला तर आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊ त्याला. राजा म्हणतो ठीक आहे, पण काळजी घे त्याची, तो चांगला सैनिक आहे, माझा अतिशय जवळचा सैनिक आहे, चिंता करू नका राजन, तो ठीक होईल. ठीक आहे म्हणतो. 5 मिनिटांनी परत येतो कप्तान. राजा म्हणतो कसा आहे सैनिक माझा? कप्तान म्हणतो एकदम मस्त आहे बघा, म्हणतो. तो राजा बघतो तर तो सैनिक बसलेला असतो मस्त बोटीत, काही आरडाओरडा नाही, काही नाही, शांत बसलेला असतो. राजाला आश्चर्य वाटतं, म्हणतो 5 मिनिटात तू त्याला ठीक केलं? तो म्हणतो काय देवाची कृपा. तो म्हणतो नाही तू सांग, म्हणतो काय केलं. नाही म्हणतो राजा जाऊ दे आता, काय कृपा आहे म्हणतो. नाही तू सांगच. ठीक आहे म्हणे. गेलो त्याच्यापाशी, मग काही नाही, त्याला ढकलून दिलं पाण्यात. ढकलून दिलं पाण्यात? का वेडा काय तू? मग काही नाही, तो बुडायला लागला, त्याला पोहता येत नव्हतं. मग काही नाही, तो पाण्यावरच होता, उचललं त्याला, बोटीत ठेवलं. मग तो शांत झाला. हे असं कसं झालं? तर तो कप्तान सांगतो की अरे राजन, त्याला भीती पाण्याची होती. तो जेव्हा बोटीत बसायचा तेव्हा त्याला असं वाटायचं या बोटीबरोबर मी पण बुडणार, आणि म्हणून त्याला तो स्ट्रेस निर्माण व्हायचा. पण तो जेव्हा खरंच बुडायला लागला
ती त्याची खरी भीती होती. तेव्हा त्याच्या लक्षात आलं आता आपण मरणार. आणि मग तेव्हा जेव्हा मी त्याला बाहेर काढलं आणि बोटीत ठेवलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं आता मी बुडत नाहीये. मग त्याचा दृष्टिकोन बदलला त्या बोटीकडे बघण्याचा. आधी त्याला वाटायचं बोटीत बसलो तर मी बुडणार, पण बुडण्याचा अनुभव घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण बोटीत बसलो तर आपण सुरक्षित असतो. मग बदललं काय? मन. हे ताण हा खरं मनातच आहे. त्या मनाला आपण नियंत्रित करू शकत नाहीये म्हणून अडचण आहे. मग त्या मनाला नियंत्रित करण्यासाठी तर योग सांगितलाय. योगाच्या सगळ्या व्याख्या या मनाला नियंत्रित करण्यासाठी आहेत. चित्तवृत्ती निरोधा, योग चित्तवृत्ती निरोधा. चित्त म्हणजे मन, वृत्ती म्हणजे मनाचं कार्य, निरोध म्हणजे नियंत्रण. समत्वम योग उच्यते, भगवद्गीता. मनाला समतोल अवस्थेमध्ये ठेवणं. योग वासिष्ठ, योग हा मन प्रशमन उपाय. मनाला शांत करण्याचा उपाय म्हणजे योग. हठयोग, शरीर आणि मनाचं ऐक्य, एकात्मता. सगळ्या योगाच्या व्याख्या या मनाशी संबंधित आहेत बघा. तर म्हणून योगाचा मोठाच रोल आहे. पण मी आता एक्सरसाइजचं बोलतोय तर त्याच्यात योगाचाही आला विषय त्या कथेतनं. पण मुख्य जो मुद्दा आहे की जो व्यायाम आहे माझा, जे शरीर आहे, त्या शरीराला मी रोज हालचाल माझी झाली पाहिजे. कारण शरीर जर का मी वापरलं नाही तर ते जे शरीरातलं जे कॉर्टिझॉल आहे त्याचं व्यवस्थापन नीट करता येत नाही मला. मी जेव्हा व्यायाम करतो तेव्हा ते जे शरीरातलं जे कॉर्टिझॉल आहे ते शरीर परत ॲब्सॉर्ब करून घेतं. म्हणजे रक्तातनं ते परत ॲब्सॉर्ब होतं. म्हणजे रक्तातल्या कॉर्टिझॉलची लेवल कमी होते व्यायाम केला की. म्हणजे स्ट्रेस कमी झाला का नाही. आणि म्हणून व्यायाम सांगितलाय. चालणं हा एक व्यायाम झाला, पळणं हा दुसरा व्यायाम झाला, जिमला जातो आपण अजून एक प्रकारचा तिसरा व्यायाम झाला, पोहणं अजून एक व्यायाम झाला. आजकाल लोक ते डान्स करायला जातात, तोही एक प्रकारचा व्यायाम आहे. आपल्याकडे पूर्वी नृत्याचे प्रकार होते, तोही व्यायामच आहे. गृहिणी घरात काम करत असतात अखंड, तोही एक व्यायामाचाच प्रकार आहे. आपण जिना चढतो तोही व्यायामाचा प्रकार आहे. मी तुम्हाला पुढची गंमत सांगतो. तुम्हाला जर का व्यायामाला वेळ मिळत नसेल ना वेगळा, तर तुमचं जर का 4थ्या मजल्यावर 5व्या मजल्यावर घर असेल ना, तर 5-6 वेळा तुम्ही फक्त मजले चढून जा, तुमचा खूप व्यायाम होतो. आणि या व्यायामाचा तेवढाच फायदा होतो जेवढा तुम्ही पळायला जाल. बघा तुमचं जीवन आणखीन सुखी केलं मी. 3000 स्टेप कमी केल्या. आणि आता मी हेही कमी करतोय. कमीत कमी 10 मजले तुम्ही चढा, तुमचं हृदय चांगलं राहतं. असे अनेक संशोधन आहेत. 10 मजले म्हणजे एका वेळेला 10 मजले नाहीत. मी 3ऱ्या मजल्यावर राहतो, दिवसात एकदा चढलो 3 मजले झाले, दुसऱ्यांदा चढलो 6 झाले, तिसऱ्यांदा चढलो 9 झाले, 4थ्यांदा जाऊन यायचं 12 होतील. वा वा, 10 क्रॉस केलं. बघा मी तुम्हाला गाईडलाईन्स पण सांगतोय आणि ज्या या विज्ञानाने सिद्ध झालेल्या आहेत. नाही मला चढायची नाही, 24 नमस्कार घाला, सूर्यनमस्कार. 24 नाही जमत, 12 घाला, 7000 पावलं चाला, खूप झाला व्यायाम. जिममध्येच जायला पाहिजे असं काही नाही. जिममध्ये गेल्यानेच फक्त व्यायाम होतो असंही काही नाही. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि दिवसात एकदाच व्यायाम करायचा आणि बाकीचे 23 तास काहीच करायचं नाही, याचा त्रास होतो. थोड्या थोड्या वेळाने काहीतरी माझ्याकडनं हालचाल झाली पाहिजे. सकाळी व्यायाम झालाय, मग आता 6 तास मी आता कम्प्युटरच्या समोर फक्त. संध्याकाळी घरी आलो की 3 तास टीव्हीच्या समोर, याचा त्रास होतो. म्हणून आजकाल नवीन संशोधनं पण आलेत की दर तासाने थोडंसं चालायला पाहिजे. आता ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना डायबिटीस नको आहे व्हायला, त्यांच्यासाठी मी अतिशय सोपा पर्याय सांगतो. जेवणाच्या आधी 15 मिनिटं आणि जेवणाच्या नंतर 15 मिनिटं चालायचं. आमच्याकडे शतपावली सांगितली आहे ना, पण मी जेवणाच्या आधी पण तुमच्याशी अजून एक नवीन तुमच्या समोर ठेवलं. कारण पूर्वी लोक जेवायची म्हणजे ते काही चालत चालत घरी येऊन जेवायची, शेतात असेल तर चालत सगळं काम करून झाडाखाली बसून जेवायची. म्हणजे जेवणाच्या आधी पण काम होतं आणि जेवणाच्या नंतर पण काम होतं. आमचं काय झालंय, जेवणाच्या आधी कम्प्युटर आणि जेवणाच्या नंतर पण कम्प्युटर.
किंवा ऑफिस किंवा टेबल किंवा जेवणानंतर झोप, जेवणानंतर टीव्ही, आणि आजकाल फोनवरती तर किती वेळ जातोय. तुमच्या फोनवरती टाइम ट्रॅकिंग ॲप्स आहेत, म्हणजे तुम्ही किती वेळ कुठलं ॲप बघताय हे तुम्हाला कळतं. स्क्रीन टाईम किती आहे कळतं. त्याचं महत्त्व येणार आहे आता पुढच्या ह्याच्यात. तर त्याच्याबद्दल मी बोलीनच पुढे, पण अजून व्यायामाच्या काही गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यासमोर सांगणार आहे आणि थांबवणार आहे व्यायामाचा विषय. मग आपण पुढे जाऊ. आता हा जो व्यायाम आहे तर हे मी किती वेळ करायचा असाही प्रश्न असेल अनेक लोकांच्या समोर. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO काही गाईडलाईन्स दिल्या आहेत आणि त्या गाईडलाईन्समध्ये असं सांगितलं गेलं की रोज अर्धा तास कमीत कमी व्यायाम झाला पाहिजे. मग भले चालणं असेल, अर्धा तास कमीत कमी झालंच पाहिजे. 1 तास झालं तर फार उत्तम, पण 1 तासापेक्षा फार जास्त करूनही काही फार फायदा होत नाही, हे पण लक्षात ठेवणं आहे. मर्यादा आहेत. फार जास्त व्यायाम केल्याने काही होतं का? फार अगदी मॅरेथॉन पळतोय त्याला काही फार मोठे फायदे होतात असं काही संशोधन सांगत नाही. पण एखादा जर का रोज 1 तासभर व्यायाम करणारा असेल तर त्याला नक्की त्याचा फायदा होतो. हा झाला व्यायामाचा भाग. आता ह्याच्यापुढे निद्रा आली, झोप. निद्रा पण फार महत्वाची आहे. पूर्वी विज्ञानाला झोपेचं महत्त्व एवढं माहीत नव्हतं. आज लक्षात आलेलं आहे की माझी जर का झोप चांगली नसेल तर पहिला दुष्परिणाम माझ्या शरीरावरती वजन वाढतं. माझ्या शरीरावरती दुसरा